हॅलो फ्रेंड्स, आज एक नवीन लीगल टॉपिक आपल्यासाठी मी घेऊन आलो आहे. त्या टॉपिकचं नाव आहे वडिलोपार्जित मिळकत व मुलींचा त्यामध्ये असलेला हक्क. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 तसेच हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ॲक्ट 2005 आणि सर्वोच्च न्यायालयाची एक महत्त्वाची केस, ज्या केसमुळं देशातल्या तमाम मुलींना एक महत्त्वाचा अधिकार प्राप्त झाला, ती केस म्हणजे विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा. आता अधिकार प्राप्त झाला म्हणण्यापेक्षा ऑलरेडी कायद्यामध्ये तो प्रोव्हाइड करण्यात आलेला होता, परंतु त्या अधिकाराबद्दल काही शंका होत्या, काही डाऊट्स होते. ते सर्वोच्च न्यायालयाने या विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या केसमध्ये क्लिअर केली. 2020ची ही केस आहे. तर बघूयात की नेमकं प्रॉपर्टीचे किती प्रकार असतात, किती प्रकारची प्रॉपर्टी असते. तर प्रॉपर्टी ही मेनली 2 कॅटेगरीमध्ये आपल्याला डिव्हाइड करता येईल. ती म्हणजे एक सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी आणि दुसरी म्हणजे ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी. तर आता ॲन्सेस्ट्रल आणि सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टीमध्ये फरक काय? तर ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीला मराठीमध्ये वडिलोपार्जित संपत्ती म्हटलं जातं, जी आपल्या पंजोबा आजोबाकडून मग मुलगा, त्याचा नातू काय पुढं जे आहेत त्यांना पुढं ती जात राहते. त्याला ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आपण म्हणतो. आणि सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टीला मराठीमध्ये स्वकष्टार्जित संपत्ती म्हटलं जातं. स्वकष्टार्जित नावातच आहे, जी आपण स्वतः कमावतो, जी आपल्याला आपल्या आजोबा पंजोबाकडून येत नाही, जी आपण आपल्या स्वतःच्या कमाईने, स्वतः मेहनतीने, नोकरी, जे काय व्यवसाय आहे तो करून आपण कमावतो, ती म्हणजे सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी. तर मेनली आजचा जो टॉपिक आहे तो ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीबद्दलचा आहे. तर बघूयात की पुढं याच्यामध्ये अजून काय काय महत्त्वाचे आपल्याला गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. आता एक उदाहरण घेऊया की एक ए नावाचे आजोबा असतात. त्यांचा सन 1 मुलगा, सन 2 त्यांचा मुलगा, सन 3 त्याचा मुलगा, सन 4 त्याचा मुलगा. म्हणजेच ग्रँडफादर, फादर, सन, ग्रँडसन. आता यांच्या व्यतिरिक्त ग्रँडफादर जे आहेत त्यांची वाईफ म्हणजे आपली आजी, तसेच आपली आई, तसेच आपल्या वडिलांची बहीण, त्याच्यानंतर घरामध्ये असलेल्या इतर महिला. तर आता हे सगळे फॅमिली मेंबर्स आहे असं आपण म्हणूया. परंतु हे कोपार्शनर नाही आहे. आता कोपार्शनर जे आपण कन्सेप्ट समजावून घेतोय की ज्याचा पुढं आपल्याला संबंध येणार आहे या व्हिडिओमध्ये पुढं आपण डिस्कस करत असताना. आता हे सगळे जे आपण मेंबर्स पाहिले हे फॅमिली मेंबर्स आहेत, इथपर्यंत ठीक आहे. परंतु यातील सर्वच जण कोपार्शनर नाही आहे. आता कोपार्शनर म्हणजे कोण? कोपार्शनर म्हणजे असे फॅमिलीमधले मेंबर्स ज्यांना या ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये अधिकार असतात. तर 2005ला ठीक आहे, या 2005च्या अमेंडमेंटकडे जाण्याच्या आधी हिंदू सक्सेशन ॲक्ट 1954 काय आहे एक ते थोडक्यात समजावून घेऊया. आता एखादी संपत्ती असली जॉईंट फॅमिलीची, ती संपत्ती जॉईंट फॅमिलीमधले मेंबर्स
ची डेथ झाल्याच्या नंतर ती पुढे कशी कशी एकानंतर दुसऱ्याला जाते त्याबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत त्या हिंदू सक्सेशन ॲक्ट 1954मध्ये दिलेल्या आहेत. त्या संपत्तीवर पुढे कोणाचे अधिकार निर्माण होत नाहीत. आणि हे जे हिंदू सक्सेशन ॲक्ट 1954 आहे तो हिंदू, बुद्धिस्ट, सीख, जैन या सर्वांना इक्वली लागू होतो. तर या हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये काय झालं, 2005ला सेक्शन 6 जे आहे या सेक्शन 6मध्ये मोठी एक दुरुस्ती करण्यात आली. ती दुरुस्ती करण्याच्या आधी त्या दुरुस्तीच्या आधीची काय परिस्थिती होती हे आधी समजून घेऊया. 2005च्या आधी अशी परिस्थिती होती की कोपार्शनर कोण असतील तर आजोबा, त्यांचा मुलगा, मग नातू, मग पंतू, हे सगळे जे मेल जे आहेत ते लोकच कोपार्शनर होतील. एक असं तरतूद होती हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये 1956च्या. त्यामुळं यामध्ये मुलींना कुठल्याही प्रकारचं स्थान देण्यात आलेलं नव्हतं. परंतु 2005ला म्हणजेच 9 सप्टेंबर 2005ला हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956मध्ये मोठी सुधारणा करण्यात आली. आणि त्या सुधारणेनुसार, त्या तरतुदीनुसार मुलाप्रमाणेच मुलगी ही देखील कोपार्शनर होईल असं सांगण्यात आलं. मग आता याचा इफेक्ट काय झाला की ज्याप्रमाणे वडिलोपार्जित संपत्तीमध्ये आधी मुलांचा अधिकार राहायचा, जे आत्ता आपण डिस्कस केलं, मुलगा, त्याच्यानंतर नातू, त्याच्यानंतर पंतू, ह्या सगळ्यांना म्हणजे जे मेल आहेत त्यांना ती प्रॉपर्टी पुढं ती जात राहायची. परंतु आता 2005च्या अमेंडमेंटनुसार ज्याप्रमाणे मुलाला त्याच्या वडिलांच्या किंवा त्याच्या फॅमिलीच्या ॲन्सेस्ट्रल म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीमध्ये अधिकार मिळायचा, त्याचप्रमाणे मुलींना, मग ती विवाहित असो किंवा नसो, त्यांना समान अधिकार आता मिळणार आहे. या ऑलरेडीच 2005च्या कायद्यानुसार मिळालेलाच आहे. नाहीतर काय व्हायचं की मुलांना तर ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळायचा, परंतु मुलींच्या बाबतीमध्ये काय विचार केला जायचा की तिचं लग्न झाल्याच्या नंतर ती तर दुसऱ्या परिवाराचा मेंबर बनते, दुसऱ्या परिवारामध्ये ती जाते. त्यामुळं असं व्हायचं की ती दुसऱ्या परिवारात जात असल्यामुळं धड तिला तिथेही काही ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये तिला काही शेअर मिळायचा नाही, हिस्सा मिळायचा नाही. आणि इकडं वडिलांचं घर सोडल्यामुळं तर काही इकडं परत येण्याचे दरवाजे तर बंदच व्हायचे. ती फक्त एक ॲज अ गेस्ट म्हणून ती यायची. पण हे सगळं इनइक्वॅलिटीकडं घेऊन जाणाऱ्याच गोष्टी होत्या. त्यामुळं ही अमेंडमेंट आली आणि या अमेंडमेंटनुसार मुलाला जेवढा वडिलोपार्जित संपत्तीमध्ये अधिकार आहेत, अगदी त्याचप्रमाणे मुलींना देखील समान अधिकार प्राप्त झाला आहे. म्हणजेच त्या देखील मुलाप्रमाणे कोपार्शनर झाल्या आहेत. आता बघूयात की आता ही अमेंडमेंट आपण बघितली. आता या अमेंडमेंटबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये काही महत्त्वाच्या केसेस याआधी होऊन गेलेल्या आहेत. तर त्या केसमध्ये नेमकं काय सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने ते आपण बघूयात. तर हा जो विषय आहे, या विषयावरचा पहिला जो निकाल आहे तो सर्वोच्च न्यायालयानं 16 ऑक्टोबर 2015 रोजी प्रकाश विरुद्ध फुलवती या केसमध्ये दिला. आणि या केसमध्ये असं सांगितलं की
9/9/2005 या दिवशी वडील पण जिवंत पाहिजे आणि मुलगी पण जिवंत पाहिजे, म्हणजे दोघंही जिवंत असले तरच मुलीला त्या ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळतील असं इंटरप्रिटेशन केलं. कारण असा प्रश्न निर्माण झाला होता की आता ही जी अमेंडमेंट आली, हिंदू सक्सेशन ॲक्ट 2005, 9/9/2005ला ही अमेंडमेंट लागू झाली. तर प्रश्न असा निर्माण झाला होता की वडील जिवंत असतील तरच मिळेल का जिवंत असतील किंवा नसतील तरी काही विषय काही राहणार नाही किंवा प्रॉब्लेम काही निर्माण होणार नाही. म्हणजेच वडील समजा 2002ला जर एक्सपायर झालेले असतील आणि कायदा जर 2005ला जर लागू होत असेल तर वडील हयात नसताना देखील मुलगी आपला तो अधिकार आहे तो मागू शकते का नाही, हा एक मेन मुद्दा होता. तर या केसमध्ये काय झालं, प्रकाश विरुद्ध फुलवतीमध्ये कोर्टानं असा निर्णय दिला की वडील देखील 9/9/2005ला जर जिवंत असतील तरच अशा परिस्थितीमध्येच मुलीला तिच्या फॅमिलीच्या ॲन्सेस्ट्रल म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीमध्ये तिला अधिकार मिळेल असं कोर्टाने इंटरप्रिटेशन केलं. म्हणजेच कोर्टाने स्पष्ट शब्दात असं नमूद केलं की 9 सप्टेंबर 2005 ह्या दिवशी वडील आणि मुलगी जर जिवंत असतील, अ लिव्हिंग डॉटर ऑफ अ लिव्हिंग कोपार्टनर, तरच त्या मुलीला वडिलोपार्जित मिळकतीमध्ये मुलांप्रमाणे समान हक्क मिळतील. त्यानंतर काय झालं की ह्या निर्णयाला परत चॅलेंज करण्यात आलं आणि त्या केसचं नाव आहे दनम्मा विरुद्ध अमर, 2018ची केस आहे. प्रकाश विरुद्ध फुलवती ही 2016ची केस आहे. दनम्मा विरुद्ध अमर ही 2018ची केस आहे. 2 जजेस बेंचची ही देखील केस आहे. प्रकाश वर्सेस फुलवती ही देखील 2 जजेस बेंचचीच केस होती, म्हणजे 2 न्यायाधीश बसले होते केसचा निर्णय देण्यासाठी. दनम्मा वर्सेस अमरमध्ये पण 2 न्यायाधीशांचाच निर्णय आहे. काय झालं की यामध्ये देखील कोर्टानं काय हेल्ड केलं, काय निर्णय दिला की 9/9/2005ला वडील जिवंत नसतील किंवा ते त्याआधीच एक्सपायर झालेले असतील तरीही मुलींना ही जी वडिलोपार्जित संपत्ती आहे त्यामध्ये अधिकार मिळू शकेल. म्हणजेच प्रकाश वर्सेस फुलवतीच्या एकदम अपोजिट निकाल कोर्टाने यामध्ये दिला. आणि यामध्ये दनम्मा विरुद्ध अमर या केसमध्ये 2 प्रश्न उपस्थित झाले कोर्टासमोर. ते म्हणजे 1956 पूर्वी, म्हणजे हा हिंदू सक्सेशन कायदा येण्याच्या पूर्वी जर मुलीचा जन्म झाला असेल तर त्यांना 2005च्या जी अमेंडमेंट आली आहे 9/9/2005ला, त्या अमेंडमेंटचा लाभ द्यायचा की नाही द्यायचा. आणि ह्या अमेंडमेंटनुसार मुलींना मुलांप्रमाणेच सहहिस्सेदार म्हणून समान हक्क मिळेल का. आता विरोधाभास असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने काय केलं की प्रकाश वर्सेस फुलवतीमध्ये केसचा विस्तृत उहापोह करून तो निकाल हा अंतिम असल्याचं सुरुवातीला मान्य केलं. परंतु पुढं जाऊन असं नमूद केलं की वाटपाच्या दाव्यात जोपर्यंत अंतिम हुकुमनामा होत नाही तोपर्यंत सहहिस्सेदाराचे हिस्से ठरत नाहीत. आणि या केसमध्ये 2007 साली फक्त प्राथमिक हुकुमनामा झाला आहे आणि 2005 सालच्या दुरुस्तीप्रमाणे मुलींना मुलांप्रमाणेच जन्मतः समान हक्क मिळाला पाहिजे. सबब दनम्मा आणि तिच्या बहिणीलाही त्यांच्या भावाप्रमाणेच समान हक्क मिळाला पाहिजे
मात्र हा निष्कर्ष प्रकाश वर्सेस फुलवतीच्या विरुद्ध होता. कारण 9/9/2005 या दिवशी याचिकाकर्ती जी होती दनम्मा, तिचे वडील जिवंत नव्हते, परंतु प्रत्यक्षात मुलींना हक्क दिला गेला. म्हणजेच 9/9/2005ला वडील जिवंत नसले तरी देखील मुलींना कोर्टाने या दनम्मा विरुद्ध अमर या केसमध्ये अधिकार दिलेत. म्हणजेच प्रकाश वर्सेस फुलवतीमध्ये जो निर्णय दिला की वडील जिवंत पाहिजेच 9/9/2005ला, ज्या दिवशी अमेंडमेंट झाली, ज्या दिवशी हे मुलींना समान अधिकार प्राप्त झाले, स्वतःच्या त्यांच्या भावाप्रमाणेच त्यांनाही अधिकार प्राप्त झाले. मग काय झालं की यामध्ये अजून एक महत्त्वाची केस म्हणजे विनीता शर्मा आणि राकेश शर्मा 2020ची ही केस आहे. हे लँडमार्क जजमेंट आहे 3 जजेस बेंचचं. आता ही केस का याच्यामध्ये इश्यू काय झाला की आधीचे जे 2 जजमेंट आलेत, प्रकाश वर्सेस फुलवती आणि दनम्माचं जे जजमेंट आहे, हे जे दोन्ही जजमेंट च्या निकालाने कन्फ्यूज करून टाकलं सगळ्यांना की प्रकाश वर्सेस फुलवतीमधला निकाल फॉलो करायचा, म्हणजेच वडीलही जिवंत पाहिजे 2005 साली, मुलींना जर अधिकार पाहिजे असेल, का मग दनम्मामध्ये जे सांगितलं आहे की वडील जिवंत नसले तरी चालतील, मुलींना समान अधिकार मिळतील. ह्या कन्फ्युजनला दूर करण्यासाठी विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या 3 जजेस बेंचच्या केसमध्ये काय झालं की 3 जे न्यायाधीश होते, अरुण कुमार मिश्र, अब्दुल नझीर आणि यमार शाह, यांनी एकमतानं निकाल दिला की वडिलोपार्जित मिळकतीमध्ये मुलींचा समान हक्क असेल आणि वडील त्या दिवशी म्हणजेच 9/9/2005ला जिवंत असो किंवा नसो, महिलांना किंवा मुलींना त्यांच्या वडिलांच्या किंवा फॅमिलीच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये जन्मजातच अधिकार आहे, असं एक महत्त्वपूर्ण इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने या विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या केसमध्ये केलं. म्हणजे आधीचे जे सगळे कन्फ्युजिंग डिसिजन होते ते सगळे ओव्हररूल करत, म्हणजे ते रद्दबातल ठरवत, विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा 2020 या महत्त्वाच्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या त्यांच्या वडिलांच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये असलेल्या अधिकारांवर एक शिक्कामोर्तब केलं असं म्हणावं लागेल. आणि त्यानंतर हे आपण बघितलं की हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956, हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ॲक्ट 2005 जो 9/9/2005ला लागू झाला, आणि विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा. तर अखेर मुलींना या केसमधून, या अमेंडमेंट ॲक्टमधून 2005च्या समान अधिकार प्राप्त झाला. कारण मुलींच्या बाबतीत मिळकतीच्या हक्कासंदर्भात जो आजपर्यंत भेदभाव केला गेला तो चुकीचा होता. आणि सर्वोच्च न्यायालयाने या विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्माच्या केसमध्ये असं सांगितलं की मुलगा हा लग्न होईपर्यंतच त्याच्या आईवडिलांचा मुलगा असतो, परंतु मुलगी ही आयुष्यभर तिच्या आईवडिलांची मुलगी राहते, असं कोर्टानं नमूद केलं. आणि कोर्टाने एकंदरीतच कोपार्शनरी मिळकत म्हणजे काय, वाटप काय, याच्याबद्दल एक डिटेल्स गाईडलाईन्स, डिटेल रूल्स अँड रेग्युलेशन आपल्या 121 पानांच्या
जजमेंटमध्ये दिलेले आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयानं आधीचे जे निकाल आहेत ते सगळे रद्दबातल ठरवून एक महत्त्वाचे रूल्स आहेत. ते रूल्स काय आहेत, म्हणजे सध्याची पोझिशन काय आहे मुलींच्या तिच्या वडिलांच्या किंवा तिच्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित संपत्तीमधल्या अधिकारांबद्दलची, तर ते आता आपण बघूयात की हिंदू वारसा कायद्याच्या कलम 6 नुसार मुलांप्रमाणे आता मुली देखील त्यांचा जन्म 2005च्या आधी किंवा नंतर जरी झालेला असला तरी त्या कोपार्शनर होतील, सहहिस्सेदार होतील. अजून एक ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम म्हणजे की आता ठीक आहे, आता पार्टिशन म्हणजे मुलींना समान अधिकार द्यायचा, परंतु तिनं अधिकार मागण्याच्या आधीच जर पार्टिशन जर झालेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये काय करावं, हा एक महत्त्वाचा विषय होता. तर यामध्ये सुप्रीम कोर्टानं एक गोष्ट क्लिअर केलेली आहे, म्हणजे ऑलरेडी ती कायद्यामध्ये सांगितलेली आहे की 20 डिसेंबर 2004च्या आधी जर संपत्तीची वाटणी झाली असेल किंवा ती ट्रान्सफर झाली असेल तर हा हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ॲक्टच सांगतोय, सेक्शन 6मध्येच तशी तरतूद आहे की ह्या अमेंडमेंटचा कुठलाही परिणाम अशा प्रकारच्या पार्टिशनवर होणार नाही आहे. कधीच्या आधीच्या 20/12/2004 20 डिसेंबर 2004च्या आधी जर असं जर पार्टिशन झालेलं असेल, ट्रान्सफर झालेले असेल, काही अलायनेशन झालेलं असेल तर मग मात्र ते मुलीला मिळणार नाही समान अधिकार, ऑलरेडी पार्टिशन होऊन गेला असेल तर. परंतु 20/12/2004च्या दिवसापर्यंत पार्टिशन जर झालेलं नसेल तर मात्र मुलीला तिच्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये समान अधिकार मिळेल. म्हणजेच सेक्शन 6 सबक्लॉज 5 जो आहे हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956चा, त्या तरतुदीप्रमाणे 20 डिसेंबर 2004 पूर्वी जर एखादी मिळकत, एखादी प्रॉपर्टी आहे वडिलोपार्जित, ती खरेदी झाली किंवा गहाण गेली, बक्षीसपत्र त्याच्याबद्दल बनवलं गेलं, हक्कसोडपत्र बनवलं गेलं किंवा मृत्यूपत्र बनवलं गेलं किंवा इत्यादी जे दस्ता आहेत त्या दस्तांनी कायदेशीरपणे किंवा रजिस्टर्ड वाटपपत्रानं किंवा कोर्टाच्या डिक्रीनी जर ती ट्रान्सफर झाली असेल तर अशा मिळकतीमध्ये मुलींना समान हक्क मिळणार नाहीत. मग आता इथे काय आहे की समजा तोंडी जर वाटप झालं असेल की बाबा एखादं वाटप आहे 2002 साली तोंडी झालेलं आहे, मग तोंडी वाटप झालेलं असेल तर मग मुलींना समान अधिकार मिळेल का नाही मिळणार, तर मिळणार नाही. मिळतील, कारण तोंडी वाटप या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही. तर इथे फक्त रजिस्टर्ड वाटपपत्र लागेल, रजिस्टर्ड डॉक्युमेंटच लागेल. परंतु यालाही काही एक्सेप्शन आहेत. सरकारी कागदपत्राचा काही पुरावा असेल आणि काही एक स्ट्रॉंग डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल, लेखी वाटपपत्राप्रमाणेच त्याचं काही अंमलबजावणी झालेली असेल, तर अशा प्रकारचं तोंडी वाटपपत्र काही एक्सेप्शनल परिस्थितीमध्ये, काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ग्राह्य धरलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा रूल या अमेंडमेंटने आला, तो म्हणजे कलम 6मध्ये नोशनल पार्टिशन हे काही खरोखर पार्टिशन होत नाही आणि त्यामुळे कोपार्शनरी संपुष्टात येत नाही. वाटपाच्या दाव्यात जरी प्राथमिक हुकूमनामा झाला असला तरी अंतिम हुकूमनाम्यामध्ये
मुलींना मुलांप्रमाणेच समान हक्क मिळण्याचा अधिकार राहील. आणि सुप्रीम कोर्टानं लवकरात लवकर हे जे पेंडिंग केसेस आहेत ते लवकरात लवकर निपटारा करण्याबद्दल याच्यामध्ये डायरेक्शन्स दिलेत या केसमध्ये. त्यामुळं अजून एक क्वेश्चन निर्माण झाला होता, तो म्हणजे की आता सपोज ठीक आहे, मुलांप्रमाणे मुलींना देखील समान अधिकार, भले ती मॅरिड असो किंवा नसो. मग सपोज आता विवाहित मुलीचा जर मृत्यू झाला तर मग तिचे जे अपत्य असतील त्यांना त्यांच्या नानांच्या म्हणजे त्यांच्या आईच्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये काही हक्क अधिकार मागता येईल का? तर हो, येस, मागता येईल. कारण 2005च्या अमेंडमेंटचा जो उद्देश आहे तो सगळ्यांना म्हणजे दोघांनाही समान अधिकार प्राप्त करून देण्याचा आहे. पण ज्याप्रमाणे मुलाचे अपत्य मागू शकतात, अगदी त्याचप्रमाणे मुलीचे देखील अपत्य त्यांच्या आईच्या वडिलांच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये म्हणजे त्यांच्या नानांच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये हक्क मागू शकतात, दावा दाखल करू शकतात. तर अशा रीतीने आपण हे वडिलोपार्जित मिळकत व त्यामध्ये असलेले मुलींचे अधिकार हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956, हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ॲक्ट 2005 आणि विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्माची लँडमार्क केस 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय, या वेगवेगळ्या टॉपिकवर आपण चर्चा केली. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.